का बघ की. आणि मला तू खाऊन नाही आला. नाही ना, तुझ्या काळजीपोटी जड्डीशी गेलो ना आलो. अरे भिंतीवरून उडी मारून गेलो होतो. तिथं खात बसलो असतो ना आणखीन उशीर झाला असता. त्यात कोणी मला बघितलं असतं ना, तू बी उपाशी आणि मी पण उपाशी. अरे आता लय उपकार केल्यावानी बोलू नको माझ्याशी. इधर ओम. मिरची दिगी जरा. अरे कशाला मिरच्या? 18 तास काम करायचंय, 4 वेळा जाशील. तुला सोचतंय का? ऐकर तासा तिकडे दे. काय झालं प्रियाताई? दादा पाणी आण ना. काय झालं? अरे बापरे. प्रियाताई प्रियताई प्रियाताई प्रियाताई उठ बघू. प्रियाताई उठ बरं. राणे, हे प्रियताई बरं 2 वेळा झाले. मला वाटतं आपण तिला डॉक्टरकडे नेलं पाहिजे. अरे पण यावेळी कसं डॉक्टरकडे नेणार गोट्या? तू एक काम कर, मेडिकल रूम मध्ये जा. तिकडे ORS असेल, तेवढं घेऊन ये. हा आणतो. थोडी ताकद तर येईल तिला. प्रियताई तू ऐक माझं. ऐकू येते का मी काय बोलते? उठ बरं. काय झालं? बिचारीनं सकाळपासून काय खाल्लं नाही म्हणल्यावर चक्कर येईल, नाही तर दुसरं काय होणार आहे? प्रियताई प्रियताई उठ. बर टाक. ते पी हळूहळू. अगं हे काय होतंय? हिच्या पोटात काही राहतच नाहीये. राणे, प्रियताईची अवस्था लय डेंजर झाली. तिच्या पोटात काहीच नाही ना आता. या असल्या कामाने एखाद्याचा जीव जायचा. नाहीतर काय, आपल्या जीवापेक्षा जास्त काय नाही. आपल्याला असलं कामच नको. असं वाटतं या कंपनीत आपण कामगार म्हणून काम करत नाही, तर गुलाम म्हणून राबतोय. अवताला झोपलेला बैलाला सुद्धा मालक कधी एवढा त्रास देत नाही. ह्याच्यापेक्षा जास्त त्रास देते ती. ह्याला जरा सुद्धा दया माया नाही. इतकी वाईट वागणूक देते ती आपल्याला. आम्ही जनावर नाही, माणसं आहे माणसं. काय चाललंय तिकडे? कसला गोंधळ सुरू आहे? काय विचारतोय मी? कोणी बोलणार आहे की नाही? आणि काम का बंद आहे? आत्ताच्या आत्ता कामाला लागा, नाहीतर नाहीतर काय? नाहीतर काय सर? आम्हाला कामावरून काढून टाकाल, आमचा पगार देणार नाही, हेच ना? मग तुम्ही पण आमचं ऐका सर. आत्तापासून या फॅक्टरीत कुठलाही कामगार काम करणार नाही. काम करणार नाही म्हणजे? हे बघ, इथे टिकायचं असेल ना तर मी सांगेन ते काम करावं लागेल, नाहीतर निघायचं इथून. आबासाहेब, आबासाहेब, अगदी देवासारखं धावून आला. चला लवकर. हो, तिथं वाद चांगलाच चिघळलाय. कसला वाद? इंद्रजित साहेबांनी 18 तास काम करायची अशी सक्ती लावली आहे. सकाळपासून कामगारांच्या पोटात आणाचा कण नाही आणि वेळ सुद्धा दिला नाही त्यांनी. आणि आज आम्ही जाब विचाराय गेलो तर कामावून हाकलून दिना असं म्हणते ती. हो आबासाहेब, कामगारांनी खाल्ल्याशिवाय तुम्ही घास गिळवत नव्हता. आणि इथं कंपनीचा मालक 5चे भगवान खात्यात. 18 तास आम्ही राब राब राबतोय.
निघणार ना सर, आणि लगेच निघून जाणार. पण सगळे कामगार निघून गेल्यानंतर या सगळ्या मशीनी तुम्ही एकट्याने चालवणार आहात का? बोला ना. आम्हाला जसं 18-18 तास राबायला सांगताय तसं तुम्ही स्वतः राबणार आहात का? हे बघ, माझ्या फॅक्टरीसाठी मी 18 काय 24 तास सुद्धा काम करू शकतो. त्यामुळे असले फालतू चॅलेंजेस मला द्यायचा प्रयत्नही करू नकोस. इंद्रा, अरे हिच्याशी कुठे उज्जत घालत बसलायस? सरळ हिला कामावरनं हकलून दे, कारण हीच मुलगी आहे जी सगळ्या कामगारांचे कान भरतीये. म्हणून तर बघ ना, सगळे तुझ्या विरोधात बोलतायत. हाय का आता? हो मॅडम, मी कामगारांचे कान भरायला आणि त्यांनी माझं ऐकायला ते काय कुकुलं बाळ आहेत का? तर तुम्हाला दिसते ना कामगारांची अवस्था. हो मॅडम, ही बघा, ही प्रियाताई. अहो, हिला आता दुसऱ्यांदा चक्कर आली. तिने सकाळपासून काहीच खाल्लं नाही. हो, सरांनी आम्हाला न सांगता 18 तासाची शिफ्ट लावली. तिला आता चक्कर आली आहे, त्याचं काय करायचं मॅडम? हे माधव काका, हो त्यांना शुगरचा त्रास आहे. त्यांनी रात्रीचं जेवण नाही केलं म्हणून गोळ्या घेता नाही आल्या. हो, त्यांना पण चक्कर आली होती. सरांनी आम्हाला कोणालाच न सांगता 18 तासाची शिफ्ट लावली. रात्रीचा ब्रेक पण नाही दिला. अहो, कुठल्याच कामगाराच्या पोटात एक अन्नाचा कण नाहीये. तरीही त्यांनी आम्हाला काम करायला सांगितलं आणि आम्ही गपगुबानं काम पण केलं. हो मॅडम, इकडे जे काही घडतंय ना ते खरं घडतंय. कोणी खोटं नाटक करत नाही. हो, कामगारांची अशी अवस्था बघून सुद्धा जर तुम्ही त्याच्याकडे कानाडोळा करत असाल ना, तर तुमच्यासारखी माणसं नाही पाहिली मी कधी. हे बघे, हे तुझे इमोशनल ड्रामे इथे चालणार नाहीत, सांगून ठेवतोय. तुला जमत असेल तर ठीक आहे, नाहीतर निघ इथून. बाकीच्यांना त्यांचं काम करू दे. कोणीच काम करणार नाही म्हटलं ना सर. फक्त आम्ही सगळे निघून गेल्यावरती तुम्ही तुमचं टार्गेट एकट्याने पूर्ण करणार आहात का हा विचार करा. हे बघ, तो माझा प्रॉब्लेम आहे. अँड आय एम व्हेरी मच कॅपेबल टू हँडल माय ओन प्रॉब्लेम्स. तुम्ही कामगार मला तुमचा निर्णय सांगा. हे असं वागणार असाल ना सर, तर आम्हीच काय, या कंपनीत कुठलेच कामगार टिकणार.